Welcome back to our channel. Today we are going to learn gender. Gender means in Marathi linga. First gender is masculine gender. In Marathi pullinga. Refers to male beings or objects associated with masculinity. Masculine gender पुल्लिंग हे पुरुष व्यक्तीच्या संदर्भात वापरले जाते. ऑफन एंड्स इन कॉन्सोनंट लाईक अ टी, ए और मात्रा, उकार. हे जेंडरचा एंड किंवा खास करून या शब्दाचा एंड खास करून यू, ओ, ए किंवा टी याने होत असतो. एक्झाम्पल्स: पीपल पुरुष, मॅन फादर, ब्रदर, किंग. नेक्स्ट इज ॲनिमल्स. ॲनिमल्स सिंह, लायन, घोडा, हॉर्स, कुत्रा, डॉग. ऑब्जेक्ट्स सूर्य, सन, पेन, पुस्तक. नेक्स्ट जेंडर इज फेमिनाइन जेंडर. स्त्रीलिंग refers to female being or object associated with femininity. Often ends in vowel like I, a, वेलांटी और आ. एक्झाम्पल्स: पीपल स्त्री, वुमन मुलगी, गर्ल. मदर आई, बहीण सिस्टर, राणी क्वीन. फेमिनाइन जेंडर इन ॲनिमल्स: लायनेस सिंहीण, मेयर घोडी, बिच कुत्री. ऑब्जेक्ट्स इन फेमिनाइन जेंडर: पृथ्वी अर्थ, लेखनी पेन. फ्रेंड्स, वेन यू टॉकिंग अबाउट ऑब्जेक्ट्स अबाउट द फेमिनाइन जेंडर, स्त्रीलिंगाबाबत चर्चा केली तर ऑब्जेक्ट्स पृथ्वी ही फेमिनाइन जेंडरमध्ये मोडत असते. इवन ॲज अ वेन यू टॉकिंग अबाउट लेखनी, लेखनी सुद्धा फेमिनाइन जेंडरमध्ये मोडत असते. कादंबरी, कादंबरीसुद्धा फेमिनाइन जेंडरमध्ये मोडते. नेक्स्ट जेंडर इज न्यूटर जेंडर. नपुंसकलिंग रेफर टू ऑब्जेक्ट दॅट आर निदर मस्क्युलाइन ऑर फेमिनाइन. न्यूटर जेंडरचा अर्थ होतो नपुंसकलिंग ज्यामध्ये फेमिनाइन जेंडर किंवा मस्क्युलाइन जेंडर दोघी पण नसतात. ऑफन रेफर्स टू इनॲनिमेट ऑब्जेक्ट. जे इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स असतात जे स्त्रीलिंगी पण नसतात, पुरुषलिंगी पुल्लिंगी पण नसतात, ते यामध्ये मोडत असतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ऑब्जेक्ट्स यामध्ये पाणी वॉटर, दूध मिल्क, सोने गोल्ड, चांदी सिल्वर. शहर सिटी. कन्सेप्टमध्ये कन्सेप्ट कोणतं? सत्य, प्रेम लव, दुःख सॉरो. अशा प्रकारचे एकूण 3 जेंडर आहेत: मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर अँड न्यूटर जेंडर. Note that some nouns in Marathi can have both masculine and feminine forms depending on the context. For example, the word मूल in Marathi, मूल हा शब्द आहे, can refer to both a boy or and girl, and its gender can change accordingly. So friends, today we learnt genders. Gender have 3 category. First is masculine gender, second is feminine gender, third is neuter gender. Thank you.